कैलासवासी आचार्य कोंडा लक्ष्मण जैन स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे योद्धा, दीनदुबळ्यांसाठी काम करणारे, अखंड आंध्र प्रदेश राज्यातील पद्मशाली समाजातील उत्तुंग राजकीय नेता कैलासवासी कोंडा लक्ष्मण बापूजींचे व्यक्तिमत्व होते। मुंबईत झालेल्या बापूजींच्या 109व्या जयंती कार्यक्रमात मुंबई प्रांतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष सैव्ये रामुलू बोलत होते। ते पुढे म्हणाले, बापूजी आंध्र प्रदेश सरकारमध्ये उपसभापती, कॅबिनेट मंत्री, 5 वेळा आमदार असून देखील त्यांनी गडगंज संपत्ती गोळा केली नाही। ते प्रामाणिक पद्मशाली समाजातील राजकीय नेते होते। आंध्र प्रदेश सरकारने त्यांना 5 कोटी दिले होते, ते त्यांनी स्वतःकडे न ठेवता ट्रस्टला दान केली। आंध्र प्रदेश राज्यातील छोट्याशा खेडेगावात जाऊन तिने पद्मशाली समाजाचे 10 ते 15 कुटुंब असले तरी सुद्धा त्या छोट्याशा गावात पद्मशाली संगम स्थापन करण्यास त्यांनी सांगितले। त्यांनी भारत देशाचा दौरा करून राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय पद्मशाली संगम 14 विभाग स्थापन केले। त्यांचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे। बापूजींच्या मार्गदर्शनाने भारताच्या तीर्थस्थळाचे ठिकाण पद्मशाली संस्थेचे अन्नसत्र कार्यक्रम सुरू आहेत। त्यांनी मुंबईतील पद्मशाली लोकांवर विशेष प्रेम होते। इथल्या समाजातील समस्या सोडवण्याकरिता ते हैदराबादहून मुंबईला येत असतात। पद्मशाली सोडून इतर समाजातील लोकांचे नाव राजकारणाच्या बोर्डावर झळकत असतात, परंतु आपले पद्मशालीचे नाव त्या बोर्डात दिसत नाही। पद्मशाली समाज एक होऊन राजकीय शक्ती वाढवणे फार गरजेचे आहे। येणाऱ्या मुंबई महापालिकेत पद्मशाली लोकांनी निवडणुकीला उभे राहावे। उमेदवार पडला तरी हरकत नाही। आपल्याला किती मते मिळालेत यावरून आपली राजकीय शक्ती ठरली जाईल। धनिकांनी धन, बुद्धिवंतांनी ज्ञान, श्रमिकांनी श्रम समाजाला द्यावे, तरच समाज पुढे जाईल, असे आव्हान अध्यक्षांनी केले। कोंडा लक्ष्मण बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर 109 द्वीप प्रजनन केले। पद्मशाली युवक संगमने तयार केलेल्या कोंडा लक्ष्मण बापूजींच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली। हा कार्यक्रम मुंबई प्रांतीय पद्मशाली संगम व पद्मशाली युवक संगमच्या वतीने त्यांच्या दादर येथील पद्मशाली युवक संगमच्या हॉलमध्ये संपन्न झाला। सर्वांचे स्वागत सरचिटणीस यापुरम व्यंकटेश यांनी केले। व्यासपीठावर झोनल संगमचे अध्यक्ष विराजमान होते। या कार्यक्रमात आचार्य कोंडा लक्ष्मण यांचे नाव गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी सूचना गंजी गोवर्धन यांनी केली। या सूचनेला मुंबई पद्मशाली अध्यक्षांनी अनुकूलता दर्शवली। शिष्यवृत्ती देण्याबाबत सभेत घेऊन शिष्यवृत्ती दिली जाईल। यावेळी पोतू राजाराम, गंजी सीतारामुलू, मल्लेश्याम काटेकोला, कस्तुरी हरिप्रसाद, संकू सुधाकर, कोंडी चंद्रमौली, सौ विजया कटकम, सौ उमा चिट्ट्याल, कविता पेरला, महेश्वरम चंद्रशेखर, सत्यनारायण तिरंदास, वासाला श्रीहरी, मंतेना रमेश, मुंबई पद्मशाली वधूवर सूचक समितीचे अध्यक्ष गंजी गोवर्धन यांची भाषणे झाली। या प्रसंगी पद्मशाली युवक संगमचे खजिनदार दोरनाला बालराज, नवी मुंबई पद्मशाली समाजाचे अध्यक्ष कैलास गरुड, सरचिटणीस बोडा लक्ष्मीकांत, कामोटे पद्मशाली संगमचे अध्यक्ष वासाला श्रीहरी, गोवंडी समाजाचे सहसचिव वासाला किसन, खजिनदार वडनाला रघु, श्री गीता विकास मंडळचे अध्यक्ष जनार्दन वडनाला, माजी अध्यक्ष रामदास रापेली, पद्मशाली सुधारक मंडळाचे खजिनदार शेरला प्रल्हाद, गाजंगी व्यंकटेश, कैलास वोमाकंटी, पोन्ना श्रीनिवास, राकेश मंडाळा, श्रीनिवास भीमनाथ, दोंतुला संजय, महिला भगिनी, वरली दादर, परेल सायन, गोवंडी बोरिवली, जोगेश्वरी, विक्रोळी, नवी मुंबई येथील समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केल्यानंतर सर्वांनी भोजनाचा स्वाद घेतला। डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल। पत्ता गेंट्याल टॉकीज समोर, सोलापूर महानगरपालिका गाळा, अशोक चौक, सोलापूर। मोबाईल नंबर 9372 5768 70 9370 90 42 42।